श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. स्वामी म्हणतात, कोण तुमच्याबद्दल चांगला विचार करतो, कोण तुमच्याबद्दल वाईट विचार करतो, याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या जीवनात काय करायचं आहे, कोणत्या मार्गावर चालायचं आहे यावर लक्ष द्या. बघा, तुम्हाला जीवनात कुठलाही त्रास होणार नाही आणि कसलीही कमी भासणार नाही. बाळांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या जीवनात असा एक मोठा चमत्कार होणार आहे ज्याची तुम्ही कल्पना देखील केलं नव्हतं. सहमत असाल तर आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. बाळांनो, जर एखाद्या दिवशी आपण जंगलामध्ये गेलो आणि जर आपल्याला पाठीमागून एखादा साप आपल्याला चावला तर आपण काय करायला हवं? आपण तो पळून गेलेला साप शोधायला हवा की आपण दवाखान्यामध्ये जाऊन उपचार करायला हवा? जर आपण त्या सापाला शोधायला गेलो तर आपल्याला तो सापही सापडणार नाही आणि आपला मृत्यू होऊ शकतो. परंतु त्यापेक्षा आपण जर दवाखान्यामध्ये जाऊन लगेच उपचार सुरू केला तर आपण स्वतःला वाचवू शकतो. म्हणून खऱ्या जीवनामध्ये देखील आपल्याला कोणी डिवचलं, आपल्याला कोणी त्रास दिला, त्याच्या मागे धावण्यापेक्षा आपण स्वतःला मजबूत बनवा. म्हणजे आपल्याला कोणीही कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्याचा काही फरक पडणार नाही. स्वतःला एवढं मजबूत बनवा की कोणीही तुमच्या वाटेला देखील जाणार नाही. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. स्वामी म्हणतात, जर तू इतराच्या मागे धावण्याचा प्रयत्न केलास तर तू आहे तिथंच राहशील. परंतु जर तू हे सर्व सोडून दिलं आणि स्वतःच्या ध्येयाचा विचार करत कष्ट केलं तर तुला जीवनात कोणीही थांबू शकणार नाही. तू एवढा वेगाने प्रगती करशील की तुझी आर्थिक परिस्थिती काही दिवसातच सुधारेल. म्हणून बाळा, भक्ती ज्या प्रकारे तू करत आहेस त्या प्रकारे स्वतःला मजबूत बनव. माझी शक्ती तुझ्या सदैव पाठीशी असणार आहे. बाळा, जीवनात कोणी कसं वागलं किंवा कोणी काय केलं त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. तुला जे करायचे आहे ते कर, परंतु सत्याच्या मार्गाने चालून कर. जिथे तुझा वेळोवेळी अपमान होतो तिथे कधीही जाऊ नकोस. जिथे तुला कोणीही बोलवलं नाही त्या ठिकाणी देखील कधीही जाऊ नकोस. ज्यांनी वेळोवेळी तुझा तिरस्कार केला अशाच्या संपर्कात राहू नकोस. जिथे तुला किंमत दिली जात नाही अशा ठिकाणी कधीही बोलू नकोस. बाळा, जर तू असा वागला असता तर तुझी समाजामध्ये काहीतरी इज्जत वाढणार आहे. कधीही माणसाने कुठल्याही कारणाशिवाय कुठलीही गोष्ट करू नये. विनाकारण आपण जी गोष्ट करत असतो त्या गोष्टीला किंमत उरत नाही. म्हणून जिथे बोलायची गरज नाही तिथे विनाकारण बोलत जाऊ नको. बाळा, हे मार्गदर्शन देण्यासाठी मी तुझ्यासमोर आलो आहे. सहमत असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी तुमचं बाळ आहे असे टाईप कर. बाळा, जीवनात एखादा गुरु हवाच जो आपल्याला काही चुकीचं काय बरोबर हे सांगायला. आयुष्यातील पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील असतात आणि आई वडिलांनी जे शिकवण दिले ते चांगलंच दिलेली असते. त्यानंतर कोणीतरी आपला गुरु म्हणून आपल्याला पुढील आयुष्यात मदत करायला हवे असते, मार्गदर्शन करायला हवं असतं. हेच मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी तुझ्यासोबत आहेत. घाबरू नकोस. सर्वजण जरी तुला सोडून गेले तरी स्वामी सदैव तुझ्या पाठीशी असणार आहे. स्वामीवर जर तुझा प्रचंड विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप कर. बाळा, देव आपल्याला कधीही चुकीचं सांगत नसतात.
ते खरोखर सत्य सांगत असतात. स्वामींनाही असं वाटतं की माझ्या भक्ताने खूप सुसज्ज व्हावं, त्यांनी कुठल्याही प्रकारे चुकीची वागणूक करू नये. स्वामींनाही असं मनापासून वाटत असतं की माझ्या भक्तांनो खूप मोठे व्हा, यासाठी स्वामी तुला योग्य मार्गदर्शन देत आहे. स्वामीवर विश्वास ठेव आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. जीवनाचा गाडा हा तोपर्यंत ओढावाच लागतो जोपर्यंत आपला जीवन आहे. जीवनाचे हे भोग कोणालाही चुकत नाही. स्वामींनी आपल्याला जीवन दिले आहे तर त्यांनी आपल्याला वेगवेगळे मार्ग देखील दाखवले आहेत. त्यामध्ये जे आपल्याला योग्य मार्ग आहे तेच निवडायचे आहेत. माणूस आजकाल पैसा कमवण्यासाठी कुठल्याही मार्गाने जातोय, परंतु त्या माणसांना हे समजत नाही की आपण चुकीचा मार्ग निवडला तर ते आपल्याला क्षणिक सुख नक्की देईल, परंतु आपलं भविष्य अंधारात नक्की जाईल. आणि जे स्वामीची भक्ती करून स्वामीचे मार्गदर्शन ऐकून योग्य मार्ग निवडत आहेत त्याचं भविष्य खूप सुंदर असं असणार आहे. बाळांनो, जीवन हे थोड्याच दिवसात संपतं असं नाही. जीवन हे वारंवार चालूच असतं. प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला स्वामीचा भक्त म्हणून जन्मायचं आहे. आपण खूप नशिबान आहोत की आपल्याला स्वामीची भक्ती करायला मिळत आहे. स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहे, योग्य मार्गदर्शन करत आहे. बाळांनो, ज्या ठिकाणी माणसाला राहायला जागा नसते, डोक्यावर छप्पर नसतं, अशा ठिकाणी देखील भक्ताची भक्ती कमी पडत नाही. ज्याच्याकडे सर्व सोयी सुविधा आहेत त्यांनी त्याची भक्ती कमी पडू देऊ नका. स्वामी तुम्हाला अजून खूप मोठा बनवणार आहेत. स्वामीचा आशीर्वादाचा हात कायम तुमच्या डोक्यावर असणार आहे. सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी देवा टाईप करा. स्वामी नामाचा उच्चार का करावा, कमेंट बॉक्समध्ये स्वामी नाव का लिहावा. ज्या ज्या वेळेस आपल्या मुखामध्ये स्वामीचे नाव त्या वेळेस आपल्याला एक नवीन पुण्य लाभेल. आपल्या हातून झालेल्या चुका त्या ठिकाणी पश्चाताप आपल्याला भोगत आहोत म्हणून आपल्याला त्याचा आशीर्वाद प्राप्त होत आहेत. प्रत्येकाच्या हातून काही ना काही चूक होत असते, परंतु ज्या वेळेस त्या चुकाचा आपल्याला पश्चाताप होतो त्यावेळेस ती आपली चूक माफ होत असते. स्वामीचा नाम उच्चाराने आपल्याला अवतीभोवती असलेली वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती दूर होत असते. म्हणून जेवढा वेळ होईल तेवढा वेळ स्वामीचं नाव घेत चला. स्वामी अप्रत्यक्षपणे येऊन तुम्हाला मदत करून जातील, तरीही तुम्हाला समजणार देखील नाही. स्वामी कधीच आपल्या नावासाठी काही करत नाही, आपल्या भक्तासाठी करत असतात. स्वामींनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या भक्तासाठी व्यतीत केलं आहे. आपलं ही कर्तव्य आहे की आपण फक्त आपल्या स्वतःसाठी काही करू नये. जो माणूस समाजासाठी जगतो, सर्वाची मदत करतो, तोच व्यक्ती सर्वश्रेष्ठ असतो. माणसाने कधीच आपलं दुःख इतरांना सांगत फिरू नये. आपलं दुःख लपवून ठेवा आणि दुःखात दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा. माणूस तो श्रेष्ठ असतो जो स्वतःचे दुःख लपवून इतराच्या दुःखामध्ये सहभागी होतो. कारण जर तुम्ही स्वतःचे दुःख सांगत बसला तर तुम्ही कोणाकडून तरी कसली तरी अपेक्षा ठेवत आहात. स्वामी म्हणतात, तुझ्या मुठीमध्ये प्रचंड बळ आहे, तुझ्या मनगटामध्ये ताकद आहे, तू स्वतःचा दुःख नक्की दूर करू शकतोस. माझी शक्ती तुझ्या कायम पाठीशी आहे. बाळा, एकदा प्रयत्न करून तर बघ. तुझ्या प्रयत्नांना यश मी नक्की देईन. तू फक्त पुढे पाऊल टाक. तुझ्या प्रत्येक पावलावर मी पाऊल टाकणार आहे. तुझ्या पाठीशी मी कायम उभा राहणार आहे. बाळा, जीवनात कितीही दुःख आलं, कितीही वाईट दिवस आले तरी घाबरून जाऊ नकोस. तू तुझं आयुष्य नक्कीच सुधारू शकतोस. माणूस म्हातारा फक्त विचारानं होत असतो, शरीराने माणूस कधीच म्हातारा होत नसतो. ज्याचे विचार कायम सर्वश्रेष्ठ असतात, ज्याचे विचार शक्तिदायक असतात, असा माणूस कधीच म्हातारा होत नसतात. म्हणून स्वतःची शक्ती ओळखायला शिक.
स्वतःची ताकद ओळखायला शिक. जे काही मिळवशील ते अतिशय भयानक असणार आहे, सर्वश्रेष्ठ असणार आहे. बाळा, शक्ती ही सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी शक्ती ज्यावेळेस तुझ्यासोबत असते त्यावेळेस कुठलीही वाईट शक्ती तुझी काही वाईट करू शकत नाही. म्हणून स्वामीवर विश्वास ठेव. स्वामींनी पाठवलेले व्हिडिओ दररोज बघत जा. याच्यातून तुला ज्ञानही मिळेल, प्रयत्नही मिळेल आणि ऊर्जाही मिळेल. सर्व काही व्हिडिओमधून मिळत आहे. स्वामीची सेवाही होत आहे. म्हणून व्हिडिओ दररोज बघायला विसरू नको. आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर आपल्या या सुंदर व्हिडिओला लाईक कर आणि असेच दररोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.